तर गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डिस्कस करणार आहे जो आपला चॅप्टर नंबर फर्स्ट चालू होतं NCERT सिलेबस क्रॉप प्रोडक्शन अँड द मॅनेजमेंट, याचा लेक्चर नंबर 3. आता बघा, या लेक्चरमध्ये भरपूर मोठा चॅप्टर आहे हा. जसं तुम्हाला आठवण असेल क्लास 7मध्ये ॲडॅप्टेशन होतं, क्लासिफिकेशन अँड ॲडॅप्टेशन खूप जास्त लेंदी चॅप्टर होता. त्याच प्रकारे हा चॅप्टरसुद्धा खूप जास्त लेंदी आहे, बट कन्सेप्ट खूप बढिया आहे. जर समजले आपल्याला तर जास्त आपल्याला पाठ करण्याची आवश्यकता पडणार नाही. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्लोईंगपर्यंत घेतलं होतं. हे काही पॉईंट्स होते बघा, तुम्हाला आठवण असेल तर. हे PPTचं पेज दाखवलं होतं तुम्हाला आणि प्लोईंगबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. पॉईंट्स मार्क करायला लावले होते आणि ते लिहूनसुद्धा टाकायचे, हे सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं मी. आता आज आपण बघणार आहे मागचं व्हिडिओ लेक्चर जिथे आपण थांबवलं होतं तोच आपण स्टार्ट करणार आहे. ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स. आता बघा, आपण याच्या आधीपर्यंत जे काही बघितलं आपण ते टूल्स होते. काय होते बेटा? टूल्स होते, ॲग्रिकल्चर टूल्स होते, फार्म टूल्स होते, जे छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी, छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज, छोटे छोटे प्रॅक्टिसेस करण्यासाठी आपण त्याचा वापर केलेला होता. बट हे ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंटमध्ये आता इथून मेजर रोल प्ले करणारे जे काही इम्प्लिमेंट्स आहे, जे काही प्रॅक्टिसेस आहेत, त्याच्याबद्दलची स्टडी आहे. ओके, तर ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट काय बघा, पहिले पॉईंट वाचून सांगतोय तुम्हाला, कारण की तुम्हाला सिलेबसमध्ये ज्या लँग्वेजमध्ये दिलं आहे ते झाल्यानंतर आपण माझ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन करणार. ठीक आहे. तर बिफोर सोईंग द सीड्स इट इज नेसेसरी टू ब्रेक द सॉईल क्लम्स टू गेट द बेटर यील्ड. आता मागच्या क्लासमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ सॉईल बघितलं होतं. प्रिपरेशन करताना आपण काय बघितलं होतं, आपण काय करतोय प्रिपरेशनच्या वेळेस, आपण प्लोईंग करतोय विथ द हेल्प ऑफ द प्लॉ. ट्रॅक्टर प्लॉ राहते, बुलॉक पेअर प्लॉ राहते, भरपूर सारे प्लॉ आहे. आणि त्या प्लॉच्या जे डिस्क आहे, ज्याच्या मदतीने तो त्या जमिनीला काय करतोय, टर्न करतोय आणि डीपपर्यंत पेनिट्रेट करतोय त्या डिस्कला, त्याचेसुद्धा व्हेरिएशन राहते. हे सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलं होतं. आता या चॅप्टरमध्ये काय म्हटलं त्याने, बिफोर द सोईंग सीड्स इट इज नेसेसरी टू ब्रेक द क्लम्स टू गेट द बेटर यील्ड. म्हणजेच की जेव्हा आपण सोईंग करतोय, सोईंग म्हणजे पेरणी करतोय, तर त्याच्या आधी आपल्याला जे मातीचे ढेकळे तयार झालेले आहे त्याला ब्रेक करणे आवश्यक आहे. जे ढेकळे जे आहे, आपण जेव्हा प्लोईंग करतो विथ द हेल्प ऑफ द प्लॉ, तर प्लोईंग करताना काय होते बेटा, मोठे मोठे ढेकळे निर्माण होतात. कॉमन गोष्ट आहे. तो प्लॉवर काय करतोय, प्लोईंगच्या वेळेस ते डीप पेनिट्रेट करतोय आणि खेचत घेऊन जातोय. त्याच्यामुळे काय होते, जमीन मोकळी तर होत आहे, बट ढेकळेसुद्धा निर्माण होत आहे. आणि या ढेकड्यांना, या क्रम्सला आपल्याला ब्रेक करणे आवश्यक आहे. कशासाठी आहे पॉईंट बघा. नेक्स्ट पॉईंट बघा, द मेन टूल्स यूज फॉर धिस पर्पज आर. आणि हे जे क्रम्स आहे, हे जे क्लम्स आहे, याला, हे जे ढेकळे आहे आपले मातीचे, याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला काही टूल्स वापरावं लागते. त्या टूल्सचे नावं काय काय आहे तर बघा, प्लॉ, जे सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे, प्लॉ आहे. त्याच्यानंतर काय आहे बेटा, त्याच्यानंतर आहे हॉ. आता प्लॉ, हॉ समजून घ्या थोडंसं, ठीक आहे, HOE, हॉ. आणि नेक्स्ट आहे कल्टिवेटर. कल्टिवेटर याचे दोन प्रकार येतात, हँड कल्टिवेटर अँड ट्रॅक्टर कल्टिवेटर. इथपर्यंत क्लिअर आहे का बेटा? नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कल्टिवेटर. आता बघा, या तिन्ही इम्प्लिमेंट्सची किंवा या तिन्ही टूल्सची आपल्याला थोडीशी डीप स्टडी करायची आहे. तर सगळ्यात पहिले काय म्हटलं, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स कोणते कोणते 3 स्टडी करायचे आहे, प्लॉ, हॉ आणि कल्टिवेटर. एक्झाममध्ये असं सुद्धा विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग इम्प्लिमेंट आर यूज फॉर ब्रेकिंग ऑफ द क्लम्स. म्हणजेच की क्लम्सला, मातीच्या ढेकड्यांना ब्रेक करण्यासाठी कोणते कोणते इम्प्लिमेंट यूज करतात, तर प्लॉ, हॉ आणि कल्टिवेटर. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा? ओ शिट. हां, इथपर्यंत क्लिअर आहे बेटा? एक कॉल आलं होतं, माझं लक्ष नव्हतं फ्लाईट मोडला टाकण्याला. आपण आता बघूया, ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, याची डिटेल स्टडी आपण कशा प्रकारे करणार आहे. तर प्लॉ कसे असतात, हा जो आहे ट्रॅडिशनल प्लॉ आहे, खूप जुन्या मेथडचा आहे हा. याच्यामध्ये खूप नवीन अपग्रेडेशन आलेले आहे या प्लॉ, हॉचे. त्याच्यानंतर प्लॉ हा सुद्धा आपण खूप काळापासून बघत आलेला आहो आणि याचे सुद्धा खूप व्हेरिएशन्स आलेले आहे. आणि हा आहे कल्टिवेटर. तर हा मॉडर्न टेक्निकवाला कल्टिवेटर आहे, जे ट्रॅक्टर ड्रॉन कल्टिवेटर आहे बेटा. इथपर्यंत क्लिअर आहे? प्लॉ कसा असतो, हा झाला आहे. हॉ कसा असतो, अशा प्रकारे प्लॉ जे आहे रेग्युलरली आपण बघितलेलं आहे, बुलॉक पेअरला बघितलेलं आहे, शेतामध्ये बघितलेलं आहे.
किंवा ट्रॅक्टर ड्रॉन प्लॉसुद्धा असतो. आणि कल्टिवेटर हा झाला आपला कल्टिवेटर, म्हणजे कल्टिवेट करतोय तो, मातीला टर्न करतोय आणि लूज करतोय. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा. त्याच्यानंतर बघा काय दिलं आहे त्यांनी, तर हॉचे जे काही काय म्हणतात त्याला पार्ट्स आहेत त्याची नावसुद्धा दिलेली आहे. कारण की याला ग्रिप असते पकडण्यासाठी, हँडल असतो कशासाठी, त्याच्या डायरेक्शनला ऑपरेट करता आलं पाहिजे म्हणून याच्याकडे हँडलसुद्धा असतो. बेंड प्लेट कशासाठी असतो बेटा, तर जमिनीच्या आतमध्ये ते पेनिट्रेट होते आणि त्याच्यामुळे ते मातीला पलटवते, टर्न करते आणि लूज करते, म्हणून बेंड प्लेट असतो. आणि हा जो बीम्स आहे हे जे आहे, तर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर, नाही तर मग बुलॉक पेअर यांच्या शोल्डरवर राहते. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा. नेक्स्ट बघा आता, हे आहे प्लॉ. आता प्लॉला काय असतो, एक वुडन एक मोठा दांडा असतो सपोर्टसाठी. त्याच्यानंतर त्या दांड्याला आपण काय म्हणतो, प्लॉ शाफ्ट. काय म्हणतोय, प्लॉ शाफ्ट म्हणतोय. आणि या प्लॉच्या हा जो कोनीदार स्ट्रक्चर आहे हा आयरन प्लेटेडनी कोटेड राहतो. म्हणजेच की वुडन जरी असेल तरी याचा जो कोटिंग आहे तो आयरन प्लेट्सनी राहतो, आयरननी कोटेड राहतो. कशासाठी, तर याला डीप पेनिट्रेट सॉईलमध्ये जायचं आहे आणि त्याला लूज करायचं आहे. तो लाकडी असणार तर इझिली ब्रेक होऊ शकतोय. तर या टोकाला म्हणतात प्लॉशेअर. काय म्हणतात बेटा, प्लॉशेअर. ह्या बेसिक स्टडी कशासाठी आहे, तर तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल माहिती झाली पाहिजे म्हणून. आता समोर बघा, हे जे प्लॉ आहे, प्लॉ शेफ्ट आणि प्लॉशेअर आहे, याची डेफिनेशन तुम्हाला हमखास पेपरमध्ये विचारू शकतात जर विचारायचं असलं तर. तर ए स्ट्रॉंग ट्रँग्युलर आयरन स्ट्रीप कॉल्ड ॲज द प्लॉशेअर. काय म्हटलं आहे त्यांनी, स्ट्रॉंग ट्रँग्युलर म्हणजेच की असे कोनीदार आहे, ट्रँग्युलर आहे, स्ट्रीप कशाची आहे पण ते आयरन स्ट्रीप आहे, इज कॉल्ड ॲज प्लॉशेअर. हा बघा, हा प्लॉशेअर आयरन ट्रँग्युलर आहे की नाही, बघा दिसत आहे ट्रँग्युलर तुम्हाला. हे ट्रँग्युलर शेप आहे, आयरन कोटेड आहे, आयरनची आहे आणि त्यासोबत लॉंग आहे, टोकदार आहे. तर याला काय म्हणतात, प्लॉशेअर म्हणतात. काय म्हणतात, प्लॉशेअर. डेफिनेशन दिली तुम्हाला किंवा एखादा पॉईंट दिला, विच ऑफ द फॉलोइंग, सॉरी तसं नाही म्हणणार, ते म्हणणार समजा डेफिनेशन देणार, ए स्ट्रॉंग ट्रँग्युलर आयरन स्ट्रीप प्रेझेंट इज ए पार्ट ऑफ द प्लॉ. व्हॉट इज दॅट, म्हणजे त्याचं नाव काय आहे तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याला प्लॉ शेफ्ट नाही म्हणत, प्लॉशेअर म्हणतात. इथपर्यंत क्लिअर झाला. आणि प्लॉ शाफ्ट कशाला म्हणतात, द मेन पार्ट ऑफ द प्लॉ इज ए लॉंग आहे की नाही, लांब लाकडी दांडा आहे, लॉंग लॉग ऑफ ए वुड विच इज कॉल्ड एज द प्लॉ शाफ्ट. म्हणजेच की प्लॉ शाफ्ट कसाचा असतो, वुडन नसतो जर ट्रॅडिशनलवाला बघितलं तर. आणि याच्यामध्ये आयरनचे पण आहे, फुल्ली आयरन. आता जो चालत आहे तो पहिलेचा काळ होता की लाकडी वापर जास्त होता आपला आणि आयरनचा वापर कमी होता. बट आता हे पूर्णपणे आयरनचे राहतात. याच्यामध्ये कसं फक्त हे स्ट्रीप जे आहे हे फक्त प्लॉशेअर, ज्याला आपण प्लॉशेअर म्हटलं आहे, हा आयरनचा आहे. पण ॲक्च्युअलमध्ये आता पूर्णच्या पूर्ण प्लॉच आपला आयरनचा राहतो. ठीक आहे बेटा. तर प्लॉशेअर शाफ्ट कशाला म्हणतो आपण, द मेन पार्ट ऑफ द प्लॉ इज ए लॉंग लॉग ऑफ ए वुड विच इज कॉल्ड ॲज द प्लॉ शाफ्ट. मेन पार्ट आहे, वुडनचा आहे किंवा फुल्ली आयरनचा सुद्धा असू शकतो. बट कसा आहे ते लॉंग लॉग आहे, लांब दांडा आहे, त्याला आपण प्लॉ शाफ्ट म्हणतो. प्लॉशेअर कशाला म्हणतो, कोनीदार आहे, ट्रँग्युलर शेप आहे आणि आयरनचा आहे. भलेही तो लाकडी असेल प्लॉ, पण त्याचं कोटिंग कशाची राहणार, आयरन प्लेटची राहणार. त्याला काय म्हणतो आपण बेटा, प्लॉशेअर म्हणतो. प्लॉशेअर आणि प्लॉ शाफ्टमधला अंतर समजून घ्या. जर कन्फ्यूज करण्यासाठी जर त्यांनी काही क्वेश्चन विचारले तर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन झाली नाही पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बघा काय दिलं आहे त्यांनी, हॉ. आता हॉबद्दलचं डेफिनेशनच आहे माझ्याकडे जास्त करून. ओके. हॉ कशाला म्हणतो, ए सिम्पल टूल विच इज यूज फॉर रिमूव्हिंग वीड्स अँड फॉर लुझनिंग दी सॉईल इज कॉल्ड एज द हॉ. आता या हॉचा वापर कशासाठी करतात बेटा, तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यात मेन फंक्शन आहे त्याचा मातीला लूज करण्यासाठी, मोकळी करण्यासाठी, प्रिपरेशन ऑफ सॉईलसाठी वापरला जातो. बिफोर सोईंगच्या आधी सॉईलला प्रिपेअर करण्यासाठी हॉचा वापर होतो, प्लॉचा वापर होतो. लक्षात येत आहे का बेटा. आणि सेकंड आहे रिमूव्हिंग वीड्सला रिमूव्ह करण्यासाठी. आता वीड्स कशाला म्हटलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे मी तुम्हाला. वीड्स कशाला म्हणतात, अनवॉन्टेड प्लांट इन द फील्ड. जे काही आपण पेरणी करत आहे त्याच्यामधला जो अनवॉन्टेड प्लांट आहे त्याला आपण काय म्हणतोय बेटा, वीड्स असे म्हणतो.
क्लिअर आहे. तर वीड्स आपण जसं आपल्याला वीड म्हणजे काय समजते तर गांजर गवत, ठीक आहे. असे खूप सारे वीड्स राहतात, प्लांटचे व्हेरायटी स्पेसीज आहे, व्हेरायटीज आहे, बट आपल्याला गांजर गवत वेल नोन आहे म्हणून त्याचा एक्झाम्पल देत आहे. तर वीड्सला रिमूव्ह करण्यासाठी आणि त्यासोबत मातीला लूज करण्यासाठी ज्या इम्प्लिमेंटचा वापर होतो प्रिपरेशन ऑफ सॉईलमध्ये तो काय आहे बेटा, हॉ आहे. आणि हॉचं तुम्हाला ग्रिप राहते, हँडल राहते, बीम्स राहतात, रॉड राहतो आणि ब्लेंड प्लेट राहते जे मातीला लूज करण्यासाठी मदत करते. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा. त्याच्यानंतर बघा काय दिलं आहे त्यांनी, कल्टिवेटर. बढिया आहे. हा बघितल्या बरोबर असं एनर्जी येऊन जाते. का बरं, कास्तकारीमध्ये ज्या कास्तकाराकडे कल्टिवेटर आहे आणि कल्टिवेटर यूज करण्यालायक लँड आहे, म्हणजेच की जास्त प्रमाणामध्ये, तर त्याला खूप जास्त बेनिफिशियल होतो हा, कारण की कमी टाईममध्ये जास्त काम होऊन जातो. ज्याच्याकडे पैसा आहे, टाईम कमी आहे, बट वर्क करायचं आहे, अशा व्यक्तींसाठी हा खूप बढिया आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का बेटा? आवाज क्लिअर आहे का माझा? आय होप क्लिअरच असेल, कारण की माईक टेस्ट केला आहे आपण. ओके, कल्टिवेटर समजलं. द यूज ऑफ द कल्टिवेटर सेव्स दी लेबर अँड टाईम. मी आत्ताच म्हटलं बघा, जर सपोज टू बी माझ्याकडे 10 एकर शेती आहे, तर त्या 10 एकरमध्ये मला जर 40 मजूर लागत असेल, किंवा माझ्याकडे 50 एकर शेती आहे, 50 एकर्स ऑफ दी लँड आहे माझ्याकडे, फार्म लँड आहे, त्या शेतीमध्ये मला 50 लेबर लागत आहे. बट जर त्या 50 लेबरच्या जागी जर मी फक्त एक ट्रॅक्टर कल्टिवेटर आणलं, ओके, आणि माझं टाईमसुद्धा वाचेल आणि माझा संघर्षसुद्धा वाचेल. म्हणून बघा, कल्टिवेटरचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये आजकाल होऊन राहिलेला आहे. ट्रॅक्टर कल्टिवेटर काय लेबर आणि टाईम दोघाची बचत करतो तो. नेक्स्ट बघा काय आहे, तर हा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. 1.4 सोईंग. 1.4 कशासाठी, कारण की आपल्या टेक्स्टबुकमध्ये बेटा याला नंबरिंग दिलेली आहे. जे आपण स्टडी करत आहे ना, मेन पॉईंट्स, प्रिपरेशन ऑफ सॉईल, इथून सुरुवात होत आहे आपली, बरोबर आहे की नाही. तर सोईंग कशाला म्हणतात, सोईंग कशाला म्हणतात बघा, द प्रोसेस ऑफ प्लांटिंग सीड्स इन टू द सॉईल इज कॉल्ड ॲज द सोईंग. म्हणजेच की मातीमध्ये सीडला, बियांना पेरणी करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सोईंग म्हणतो, ज्याला पेरणीसुद्धा म्हणतात. द प्रोसेस ऑफ प्लांटिंग सीड्स इन टू द सॉईल इज कॉल्ड ॲज सोईंग. आता सोईंगचे 2 मेथड आहे, ट्रॅडिशनल मेथड आणि मॉडर्न टेक्निक्स. ते नंतर बघू. तर ट्रॅडिशनल टूल्स कोणते कोणते आहे, तर फनेल. कोणता आहे, फनेल. खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बघितलं असाल हार्डवेअरच्या दुकानामध्ये, जर तुम्ही गेले असेल कधी पॅरेंट्ससोबत, तर एक असा ब्लॅक कलरचा नाही का लांब असा पाईप राहतो आणि वर अशा प्रकारे त्याला ओपनिंग राहते, ब्रॉड ओपनिंग. तर याचा वापर कशासाठी करतात, तर बेटा जेव्हा आपण प्लोईंग करत आहे, ते प्लोईंग करताच सोईंग करण्यासाठी याचा वापर होतो. कशाचा, फनेलचा. आणि बाकीचं जे टेक्स्टबुकमध्ये काही डिटेल दिलेली आहे ते सुद्धा बघू. इथपर्यंत समजलं का बघा. सोईंग कशाला म्हणतो, द प्रोसेस ऑफ प्लांटिंग सीड इन टू द सॉईल इज कॉल्ड ॲज सोईंग. ट्रॅडिशनल टूल कोणता याचा, फनेल. आता टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे, कारण की मी बघा इथे पॉईंट मेन्शन केला आहे, चेक टेक्स्टबुक पेज, कारण की टेक्स्टबुक पेजमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ते सुद्धा घेऊन घेऊ आपण. तर बघा मी टेक्स्टबुक पेजमध्ये बघतोय, आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मेन्शन वेगळे पॉईंट्स आहेत, ते सुद्धा बघून घेऊ. Sowing is an important part of the crop production. Before sowing, good quality, clean and healthy seeds of the good variety are selected. Farmers prefer to use seed which give high yield. आता याचा अर्थ काय, सोईंग करायची आहे आपल्याला, पेरणी करायची आहे, पण पेरणी करण्याच्या आधी कास्तकारामध्ये किंवा आपल्या माइंडमध्ये एकच गोष्टी येते, एकच पॉईंट येतो की आपल्याकडे सीडची क्वालिटी बेस्ट असली म्हणजे आपलं प्रोडक्शन यील्ड ज्याला म्हणतो, यील्ड म्हणजे उत्पन्न, यील्ड खूप जास्त येणार. आणि म्हणूनच कास्तकार काय करतात, गुड क्वालिटी सीड कशा प्रकारे, जसं जुन्या काळामध्ये कशा प्रकारे करायचे आणि आत्ता कशा प्रकारे करतात त्याच्याबद्दल सांगतोय. तर जे काही सीड्स घेत आहे आपण, समजा सोयाबीनची पेरणी आहे तर सोयाबीनचे सीड्स घेत आहे आपण, तर त्या सीडला आपण जर पाण्यामध्ये डीप केलं आहे, तर जे सीड्स वरच्या साईडला फ्लोट आउट होत आहे, काही सीड्स होतील ना वर असे तरंगतील, आणि मॅक्झिमम सीड्स जे आहे आपले पाण्याच्या आतमध्ये बसून जातील. तर हे हलके थोडी ना आहे,
आतमध्ये आहे ते सीड्स भारी आहे, वर आहे ते हलके आहे, असं काही नाही आहे बेटा. ॲक्च्युअलमध्ये तो सीड जे वर तरंगत आहे खराब झाल्यामुळे एखाद्या काय म्हणता येईल त्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचा किंवा पॅथोजनचा त्याच्यावर अटॅक झाला असेल आणि तो आतमधून त्याच्यामुळे काय होऊन जातो, पोकळ होऊन जातो आणि पोकळ झाल्यामुळे तो पाण्यामध्ये तरंगतो. तुम्हाला माहीत आहे क्लास 7मध्ये आपण जेव्हा ॲडॅप्टेशन इन दी ॲक्वॅटिक ॲनिमल बघितलं होतं त्याच्यामध्ये बघितलं होतं की फ्लोट करण्यासाठी हॉलो स्ट्रक्चर असणे आवश्यक आहे. तर म्हणून बघा जे सीड्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर वर तरंगतात त्याला सेपरेट केले जाते कारण की ते खराब सीड्स असतात. ठीक आहे. सिलेक्शन ऑफ सॉरी अरे कुठं गेलं, इथपर्यंत समजलं. सिलेक्शन ऑफ सीड. आता याच चॅप्टरमध्ये याच्याबद्दल अजून थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते त्यांनी हेच म्हटलं आहे फिल. आता बघा, आर देअर सीड्स विच फ्लोट ऑन द वॉटर. मी जे पॉईंट सांगितलं आहे तुम्हाला तेच दिलं आहे. आर देअर सीड विच फ्लोट ऑन द वॉटर, वुड दोज बी अ लायटर ऑर हेवियर. हे त्यांनी तेच म्हटलं आहे. दिस इज ए गुड मेथड फॉर सेपरेटिंग द गुड हेल्दी सीड फ्रॉम द डॅमेज्ड वन. हेच म्हटलं आहे मी जे तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं की जर आपण पाण्यामध्ये डीप करत आहे सीड्सला तर त्या सीड्सपासून जे फ्लोट होणारी सीड्स आहे ते डॅमेज असतात, हॉलो होऊन जातात बिकॉज ऑफ ते म्हणजे कोणत्या पॅथोजनने खराब केलेले असतात, हॉलो केलेले असतात आणि त्याला सेपरेट केल्यामुळे आपल्याला जो मेन सीड भेटत आहे जो पाण्याच्या आतमध्ये बसलेले आहे ते गुड क्वालिटीचे सीड आहे आणि त्याला सेपरेट करण्याची हे गुड मेथड, बेस्ट मेथड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा ट्रॅडिशनल टूलमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं आपल्याला, तर ट्रॅडिशनल टूलमध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलं फनेल कसा दिसतोय हे बघा. इथे इमेज पण आहे, मी पण ॲड केलेली आहे. हे बघा, हे दिसत आहे तुम्हाला ब्लॅक कलरचं या पर्सनच्या हातामध्ये आहे. जेव्हा आपण काय करत आहे, प्लोईंग करत आहे त्यासोबतच हा फनेलमुळे काय होत आहे, याच्यामध्ये जे काही सीड्स आपण टाकत आहे ते सीड्स हळूहळू कुठे जात आहे, जमिनीच्या आतमध्ये. समजलं का बेटा इथपर्यंत? काही डाऊट आहे? आता बघा मला पॉईंट्स बघू दे एकदा, काही नवीन दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे. तर अगेन आपण आपल्या PPT जवळ जाऊया. ठीक आहे, हे झाली आपली PPT तयार. तर सोईंगबद्दल काय म्हटलं मी तुम्हाला, द प्रोसेस ऑफ प्लांटिंग सीड्स इन टू द सॉईल इज कॉल्ड ॲज द सोईंग. जमिनीच्या आतमध्ये सीड्सला प्लांट करणे त्याला आपण काय म्हणतोय बेटा, सोईंग म्हणतो. हा ट्रेडिशनल मेथड म्हणजेच की फनेलच्याद्वारे सोईंग केली जाते. त्याच्यानंतर बघा काय दिलं आहे त्यांनी, मॅन्युअर अँड फर्टिलायझर. थोडंसं घाई होत आहे का बेटा, थोडंसं रिलॅक्स करू आपण. ठीक आहे. आता मॅन्युअर आणि फर्टिलायझरबद्दल थोडंसं पॉईंट वाचून घ्या, तोपर्यंत थोडंसं रिलॅक्स वाटेल तुम्हाला. कारण की मला माहिती आहे मी थोडंसं स्पीड माझी जास्त घेत आहे, बट आपला सिलेबस एवढा वास्ट आहे बेटा की मला असं वाटत आहे 100% होण्याचे चान्सेस खूप कमी राहणार 1 मंथमध्ये. तरीसुद्धा प्रयत्न करत आहे आपण. तर मॅन्युअर अँड फर्टिलायझर कशाला म्हणतात, मॅन्युअर किंवा फर्टिलायझर बघा, द सबस्टन्सेस विच आर ॲडेड to the soil in the form of nutrient for the healthy growth of the plant are called as manure and fertilizer. कशाला म्हटलं आहे, द सबस्टन्सेस विच आर ॲडेड इन द सॉईल इन द फॉर्म ऑफ न्यूट्रियंट. म्हणजे जे काही सबस्टन्स, जे काही पदार्थ आपण जमिनीमध्ये प्लांटला देत आहे, जमिनीवर टाकून किंवा प्लांट्सवर काय स्प्रेइंग करून किंवा जमिनीवर स्प्रेड करून जे काही पदार्थ आपण देत आहे, ज्या पदार्थामुळे त्या प्लांटला न्यूट्रियंट भेटतोय त्या पदार्थांना, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, मॅन्युअर अँड फर्टिलायझर. काय म्हणतोय बेटा, मॅन्युअर अँड फर्टिलायझर. जसं आपल्या एखाद्या प्लांट्सला नायट्रोजन जास्त पाहिजे, पोटॅशियमची कमतरता असू शकते, झिंकची कमतरता असू शकते किंवा अदर न्यूट्रिएंटची कमतरता असू शकतो, तर त्याला भरण्याकरिता, त्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो, त्याला मॅन्युअर अँड फर्टिलायझर टाकतो. कशासाठी, तर त्यांना त्या न्यूट्रिएंटची कमतरता पूर्ण करण्यासाठी, आणि त्यालाच म्हणतात मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. समजलं बेटा. द सबस्टन्स विच आर ॲडेड इन टू द सॉईल इन द फॉर्म ऑफ द न्यूट्रिएंट, म्हणजे न्यूट्रिएंटच्या रूपाने. कारण की न्यूट्रिएंट त्या जे समजा मी युरिया टाकत आहे, युरियामध्ये न्यूट्रिएंट आहे ना, ॲक्च्युअलमध्ये युरिया ते जमिनीला आवश्यक आहे, जमिनीपासून प्लांटला घेणे आवश्यक आहे ना, म्हणूनच तर ॲड करत आहे. म्हणजे त्याला न्यूट्रिएंट भेटलं पाहिजे प्लांटला, म्हणून जे काही आपण पदार्थ, सबस्टन्सेस आपण ॲड करत आहे मातीमध्ये त्याला म्हणतात मॅन्युअर अँड फर्टिलायझर. बघा युरियाचं इमेज ॲड केली आहे मी. युरिया जे काही आहे आपण बॉटम ऑफ द सॉईल टाकतोय, म्हणजे बॉटम ऑफ द प्लांट टाकतोय, स्टेमच्या बॉटमला, आणि इथे टाकल्यानंतर ते सॉईलमध्ये मिक्स होतात.
मिक्स झाल्यानंतर मेल्ट होतात, मेल्ट झाल्यानंतर ते त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात ज्या फॉर्ममधून हे जे प्लांट आहे याचे जे रूट्स आहेत ते युरियाचं मधलं युरिया ॲब्झॉर्ब करू शकणार. समजत आहे का बेटा? तर मॅन्युअर आणि फर्टिलायझरची बेसिक डेफिनेशन समजली. म्हणा माझ्यासोबत, द सबस्टन्सेस, म्हणा बेटा रिपीट करा, द सबस्टन्सेस विच आर ॲडेड टू द सॉईल इन द फॉर्म ऑफ न्यूट्रियंट, in the form of nutrient for the healthy growth is called as the manure and fertilizer. नेक्स्ट बघा आता फर्टिलायझर आणि मॅन्युअर मधला बेसिक डिफरन्स काय आहे. बघा आपण आतापर्यंत हा शब्द ऐकलेला पण यांच्यामधला बेसिक डिफरन्स काय आहे तर लक्षात ठेवा. मॅन्युअर आणि फर्टिलायझर इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, म्हणजेच की इंडस्ट्रीमध्ये तयार करतात. आणि आपले जे मॅन्युअर्स आहे हे मॅन्युअर्स काय ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, म्हणजेच की आपण या मॅन्युअर्सला कशाच्या मदतीने, डिकम्पोजिशनच्या मदतीने. कशाचं डिकम्पोजिशन तर काऊ डंक म्हणजेच की शेण, पालापाचोळा किंवा अदर कोणतेही मटेरियल ऑर्गॅनिक ज्याला सडवून कुजवून डिकम्पोज करून जे काही ह्युमस तयार होत आहे, जो काही मातीसारखा स्ट्रक्चर तयार होतात त्याला आपण म्हणतो बेटा मॅन्युअर. आणि या डिकम्पोजिशनमुळे प्लांट्सच्या लिव्जमुळे, प्लांट्समुळे, काऊडंकमुळे, काऊ युरिनमुळे, या सगळ्या गोष्टीच्या डिकम्पोजिशन आणि मिक्समुळे जो काही खत तयार होत आहे त्याला आपण काय म्हणतो बेटा मॅन्युअर. आणि या मॅन्युअर जो आहे खूप जास्त बेनिफिशियल असतो आपल्या प्लांट्सला, खूप जास्त बेनिफिशियल असतो आपल्या प्लांट्सला ॲज कम्पेअर टू दी फर्टिलायझर्स. समजलं का बेटा? तरीसुद्धा पॉईंट बघा, ए फर्टिलायझर इज ए इनऑर्गॅनिक सॉल्ट. फर्टिलायझर काय राहतात इनऑर्गॅनिक, मॅन्युअर काय राहतात ऑर्गॅनिक राहतात. काय इथे पॉईंट आहे का दिलेला नाही आहे. आणि मॅन्युअर कसे तयार होतात बघा, मॅन्युअर इज ए नॅचरल सबस्टन्स, म्हणजे नैसर्गिक पदार्थ आहे हा, ऑप्टेन बाय द डिकम्पोजिशन ऑफ कॅटल डंक. कॅटल डंक म्हणजे गाईचं गोबर, गाईचं, म्हशीचं, बफेलोचं, काही म्हणा तुम्ही. कॅटल डंक, ह्युमन वेस्ट म्हणजेच की मानवाचं जो शेण म्हणतो त्याला ह्युमन वेस्ट, अँड प्लांट रेसिड्यूज म्हणजेच की झाडांचे पाला पाचोळा, त्याचे जे म्हणजे डेड प्लांट वगैरे यांच्या सगळ्यांच्या सडलेल्यापासून जे काही मटेरियल तयार होते, पदार्थ तयार होते त्याला मॅन्युअर असे म्हणतात. इथपर्यंत क्लिअर झाला. फर्टिलायझर इज प्रिपेअर इन फॅक्टरी. फर्टिलायझर कुठे तयार होतो फॅक्टरीमध्ये. मॅन्युअर जे आहे मॅन्युअर कॅन बी प्रिपेअर इन द फील्ड. मॅन्युअरला आपण जमिनीवर म्हणजे आपल्या कास्ता शेतीमध्ये प्रिपेअर करू शकतो, याला आपल्याला इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर करण्याची आवश्यकता नाही. फर्टिलायझर डज नॉट प्रोव्हाइड एनी ह्युमस टू द सॉईल. फर्टिलायझर जे आहे फक्त मायक्रोन्यूट्रियंट प्रोव्हाइड करतात, ह्युमस वगैरे प्रोव्हाइड करत नाही. पण मॅन्युअर जे आहे पूर्णपणे काय करतो ह्युमस प्रोव्हाइड करतो. ह्युमस काय आहे, हाय क्वांटिटी ऑफ रिक्वायर्ड न्यूट्रियंट्स आर प्रेझेंट इन द ह्युमस. ह्युमसमध्ये प्लांटला जे जे आवश्यक मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते सगळे प्रेझेंट असते आणि तो प्लांटला खूप जास्त बेनिफिशियल असतो. समजलं का बेटा? आणि याला नक्की स्क्रीनशॉट मारा, कारण की याच्यामधून पेपरमध्ये विचारण्यासारखी खूप काही गोष्टी आहे. लक्षात आलं? एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी बघा. कशाचे एक्झाम्पल आहे? फक्त फर्टिलायझरचे, मॅन्युअरचं काही एक्झाम्पल नाही आहे. फर्टिलायझरचे एक्झाम्पल कोणते कोणते आहे हे सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फर्टिलायझर असं विचारलं, खालील दिलेल्यापैकी कोणता फर्टिलायझर नाही आहे, हे क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे की फर्टिलायझर कोणते कोणते आहे. बरोबर आहे की नाही? माईक चेक करत आहे मी. ओके, बरोबर आहे. तर बघा, युरिया, अमोनियम सल्फेट, सल्फर फॉस्फेट, पोटॅश, NPK. आणि NPKला काय म्हणतात माहिती आहे का बेटा? N फॉर नायट्रोजन, P फॉर फॉस्फरस आणि K फॉर पोटॅश. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे सगळे काय आहे बेटा फर्टिलायझर्स. अगेन कोणतं कोणतं? युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. हे सगळे काय आहे बेटा तुमचे प्लांटला प्रोव्हाइड करण्यात येणारे काय आहे फर्टिलायझर्स आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे तुम्हाला? नक्की, आय होप नसायला पाहिजे. आणि थोडं लेंदी झालं तर नक्की कमेंटमध्ये सांगायचं, ठीक आहे? त्याच्यानंतर बघा काय दिलं आहे त्यांनी आपल्याला. बघा काय दिलेलं आहे. हे लास्ट पॉईंट आपण बघणार आहे. नाही, क्रॉप रोटेशन जे आहे व्हिडिओ लेक्चर छोटाच बनवतो बेटा. क्रॉप रोटेशन हा पॉईंट आपण याच्या नंतरच्या व्हिडिओ लेक्चर नंबर 1, 2, 3, 4मध्ये बघूया, ठीक आहे? जस्ट आजच रेकॉर्ड करणार आणि जमलं तर तुम्हाला उद्या मॉर्निंगला भेटून सुद्धा जाणार. तर नेक्स्ट जे पॉईंट आहे ते आपण कुठे बघणार आहे? क्रॉप रोटेशन हे व्हिडिओ लेक्चर नंबर 4मध्ये. इथपर्यंत जे काही डाऊट असेल पोस्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला काही प्रॉब्लेम चाललेले आहे का. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा. नाही? चला ठीक आहे, थँक्यू.